नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका नवीन खास ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आपल्यामध्ये बऱ्याच प्रेक्षकांचा असा प्रश्न होता की आधीच एवढा सुंदर आणि चांगला हायवे असताना परत त्या फ्लायओव्हरची काय गरज. तर मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून आपण माझ्या बीड डेव्हलपमेंट सिरीज मध्ये 2 मोठे प्रकल्प जुळून पाहत आहोत. अर्थातच महालक्ष्मी चौक उड्डाण पूल आणि छत्रपती संभाजी महाराज चौक उड्डाण पूल. पण प्रश्न असा आहे की हे 2 उड्डाण पूल बीडसाठी इतके महत्त्वाचे का आहेत. आज आपण फक्त कामाची प्रगती पाहणार नाही, तर या प्रकल्पामागचा मोठा उद्देश समजून घेणार आहोत. मित्रांनो, बीड बायपास हा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हा मार्ग दररोज हजारो वाहनांची वाहतूक सांभाळतो. जडमाल वाहतूक, एसटी बस, खासगी वाहने आणि स्थानिक वाहतूक या सर्वांचा मोठा भाग या मार्गावर आहे. मात्र शहरात प्रवेश करणाऱ्या काही प्रमुख मार्गावर वाहतुकीचा ताण वाढत होता. यामुळे भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महालक्ष्मी चौक आणि छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आज आपण साईटवर पाहू शकतो की दोन्ही प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. भव्य पिलर्स, पियर कॅप्स, अप्रोच रोड आणि इतर संचारात्मक कामे आता स्पष्टपणे आकार घेत आहेत. पण या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा काय, तर भविष्यात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शहरातील स्थानिक वाहतुकीपासून अधिक व्यवस्थितपणे विभक्त होईल. यामुळे प्रवास अधिक सुरळीत होईल, सुरक्षित आणि जलद होण्यास मदत होईल. यासोबतच आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सर्व्हिस रोड. बीड परळी, बीड इमामपूर आणि बीड नागपूर या मार्गांना जोडणारा सर्व्हिस रोड तयार होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना महामार्गावर थेट अवलंबून न राहता अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होतील. विशेष म्हणजे हे प्रकल्प फक्त आजच्या गरजांसाठी नाही, तर पुढील अनेक वर्षातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून उभारले जात आहेत. आज कॉन्क्रीटचे स्ट्रक्चर सुरू आहे, ते उद्याच्या बीडच्या वाहतूक व्यवस्थेचा मजबूत पाय ठरणार आहे. आणि म्हणूनच महालक्ष्मी चौक आणि छत्रपती संभाजी महाराज चौक येथील हे दोन्ही उड्डाण पूल बीडच्या सर्वात महत्त्वाच्या विकास कामांपैकी एक मानले जात आहेत. या प्रकल्पाचं महत्त्व केवळ वाहतूक सुरळीत करण्यापुरतं मर्यादित नाही. बीड बायपासवरील काही महत्त्वाच्या चौकांमध्ये पूर्वी वाहतुकीचा ताण आणि वेगवान महामार्ग वाहतुकीमुळे अनेक अपघात घडले. अनेक कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आणि त्यामुळे या भागात अधिक सुरक्षित वाहतूक व्यवस्थेची गरज अधोरेखित झाली. त्याच पार्श्वभूमीवर महालक्ष्मी चौक आणि छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उड्डाण पूल तसेच जोडणारे सर्व्हिस रोड अत्यंत महत्त्वाचे ठरतात. कारण भविष्यात महामार्गावरील वेगवान वाहतूक आणि स्थानिक वाहतूक याचं अधिक चांगलं विभाजन होईल. त्यामुळे चौकावरील ताण कमी होण्यास, प्रवास अधिक सुरक्षित होण्यास आणि अपघातांची शक्यता कमी करण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच हे प्रकल्प फक्त विकासाचे चिन्ह नाही, तर सुरक्षित आणि अधिक नियोजित बीडकडे जाणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. कल्पना करा, काही वर्षानंतर या संपूर्ण बायपासवरून प्रवास करताना आधुनिक उड्डाण पूल, व्यवस्थित सर्व्हिस रोड, सुरळीत वाहतूक आणि अधिक चांगली कनेक्टिव्हिटी दिसणार आहे. याचा फायदा केवळ वाहन चालकांनाच नाही, तर व्यापार, उद्योग, गुंतवणूक आणि शहराच्या ऐकून विकासालाही होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या दोन उड्डाण पुलामुळे आणि सर्व्हिस रोड प्रकल्पामुळे बीडच्या वाहतुकीत किती मोठा बदल होऊ शकतो? तुमच्या मत कमेंट मध्ये नक्की सांगा. मी रोहन आणि तुम्ही पाहत आहात माझं बीड डेव्हलपमेंट सिरीज. पुन्हा भेटूयात एका नव्या खास अपडेट सोबत. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.